तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की आजचं सकाळचं वातावरण कसं राहणार आहे दुपार लोक. तर मित्रांनो, आता वाजलेले आहे 28 तारीख बुधवार. तर आज आपण बघणार आहोत की कोणत्या राज्यात कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे आणि कोणत्या राज्यात कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता दिसत नाही. तर त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलचं नाव आहे हवामान अंदाज 11. तर मित्रांनो, आपण बघू शकतात की आता वाजलेले आहे 8. तर आपल्याला दिसत आहे मुंबई, जालना, नागपूर, कोपरा, भुवनेश्वर या साईडला आपल्याला चक्रीवादळासारखं काय दिसत आहे, बघू शकता तुम्ही. तर विशाखापट्टणम, भुवनेश्वर ते आपल्याला चक्रीवादळ संकेत दिसत आहे. तर मित्रांनो, आपण बघूया आता कुठे कुठे पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे. तर मुंबई, जालना, नागपूर, इंदोर, अहमदाबाद, कोपरा, धनबाद, भुवनेश्वर, विशाखापट्टणम, हैदराबाद, बेलगाव, मंगळुरू, बेंगलुरू येथे आपल्याला ढगाळ वातावरण दिसण्याची शक्यता दिसत आहे. तर आपल्याला ढगाळ वातावरण दिसण्याची शक्यता आहे. तर नाशिक, औरंगाबाद, सांगली, सोलापूर, पणजी, हुबळी, हैदराबाद इथे पण आपल्याला ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता दिसत आहे. अकलूज, सोलापूर, कलबुर्गी, बिदर, विजयपूर, सांगली, रत्नागिरी येथे पण आपल्याला पाऊस पडण्याची शक्यता म्हणजे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता दिसत आहे. तर बघू शकतात आपण. तर लातूर, बीड, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, नांदेड, अहिल्याबाद, चंद्रपूर, रामगुंडम, सिद्दीपेठ, बिदर, वरंगल येथे पण आपल्याला ढगाळ वातावरण दिसण्याची शक्यता दिसत आहे. तर अकोला, अमरावती, खंडवा, बेटल, बडवानी, सुरत, नंदुरबार येथे पण आपल्याला ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तर मालेगाव, जळगाव, अकोला इथे पण पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे. तर कापसी, गोंदिया, रायपूर, कांकेर, अहिलाबाद येथे पण आपल्याला ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता दिसत आहे. तर मित्रांनो, आपण बघत होतो ढगाळ वातावरण. पाहूया आता कुठे कुठे पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला दिसणार आहे. तर तर मित्रांनो, औरंगाबाद, जळगाव, अकोला इथे आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता दिसणार आहे. मुंबई, पालघर, वलसाड येथे पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस दिसण्याची शक्यता आहे. तर नाशिक, पुणे, सातारा, सांगली, रत्नागिरी, विजयपूर इथे, अकलूज इथे फक्त आपल्याला ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता दिसत आहे. तर कलबुर्गी, लातूर, बिदर, सिद्दीपेठ, वरंगल, रामगुंडम, नांदेड, पुसद, आदिलाबाद, विजयपूर इथे पण पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे. तर मित्रांनो, मालेगाव, जळगाव, अकोला, औरंगाबाद, अहमदनगर इथे पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे. तर गोंदिया, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, कापसी इथे पण आपल्याला ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता दिसत आहे. तर तिथे काही पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला दिसत नाही आहे. तर मित्रांनो, विशाखापट्टणम, विजयवाडा, रामचंद्रपुरम इथे पण आपल्याला पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे. भुवनेश्वर इथे पण आपल्याला पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे. तर मित्रांनो, आपण बघत होतो 8 वाजेचं वातावरण. तर आता बघूया आपण 10 वाजेचं वातावरण बघूया आपण कसं राहणार आहे. तर मित्रांनो, तसंच 10 वाजेचं वातावरण सांगितलं तसंच की नाशिक, मुंबई, औरंगाबाद इथे पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता दिसू शकते. तर मित्रांनो, रायपूर, नागपूर, जळगाव, अकोला, चंद्रपूर, रामगुंडम, हैदराबाद, विजयवाडा येथे कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर पणजी, हुबळी, बल्लारी इथे पण कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर मंगळुरू, बेंगलुरू इथे पण कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर असाच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आता बघूया 12 वाजेचं वातावरण कसं राहणार आहे. तर 12 वाजेचं वातावरण. तर 12 वाजता काहीच बदल होणार नाही. नाशिक, औरंगाबाद, जळगाव, अकोला, चंद्रपूर, जगदलपूर, रामगुंडम, चंद्रपूर, नांदेड, औरंगाबाद, नाशिक, मुंबई, सुरत, नागपूर, कोपरा, हैदराबाद, सोलापूर, सांगली, विजयवाडा, विशाखापट्टणम ते पण आपल्याला ढगाळ वातावरण
राहण्याची शक्यता दिसत आहे. तर आजसाठी एवढंच. आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलचं नाव आहे हवामान अंदाज 11. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर लोक धन्यवाद.